स्वागत आणि तुमचं पण खूप धन्यवाद। या कार्यक्रमाला खूप चांगल्या संख्येने आपण उपस्थित राहिलेले आहे। आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी खास होता। पाककला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा। पाककला स्पर्धेबद्दल मला प्रीतम सरांचा फोन आहे। तर खूप गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद आहे। सगळ्यांनी चांगला पदार्थ भरून आणले होते, पण ते खूप सुंदर पण दिसत होते। आणि दुसरी काल कल्पना दिली होती मला का उद्या पाककला स्पर्धा आहे, म्हणून मी सकाळपासून खरं तर काहीच खाल्लं नव्हतं। म्हटलं ते सगळं संपवायचं आहे मला, आणि मी संपवणार होतो, पण बरेच माता पालक मला हसत होते, पण मग मी ते थोडक्यात आवरलं, म्हटलं ते थांबलं पाहिजे। तर खूप सगळे पदार्थ त्यांनी बनवले होते। मला वाटतं 13-14 जणांनी भाग घेतला होता। सगळ्यांचं अभिनंदन, आपण भाग घेतला म्हणून। आणि पदार्थ पण खूप छान होते। यावेळेला तो पौष्टिकता जो विषय होता तो सुद्धा त्याच्यामध्ये खूप जोपासला गेलेला होता। त्याच्यामध्ये एक गोष्ट थोडीशी कमी आढळत होती का ते डेकोरेशन म्हणतात आपण, सजावट जी होती ती थोडीशी कमी वाटत होती। यापुढे तुम्ही बघा, म्हणजे कसं असतं, किती पदार्थ आपण चांगला बनवला तर तो दिसायला तो चांगला असता आपण तिथे पहिलं धावतो। आता आधी आपण खाण्याच्या आधी आपण काय करतो, तो दिसतो कसा ते बघून आपण तिकडे जात असतो। खाल्ल्यानंतर माहिती पडतं अरे ते नुसती सजावट होती, तिथे जाऊन काय फायदा नाही। पण पहिलं काय बघतो आपण, सजावट बघतो, म्हणजे डेकोरेशन त्याला म्हणतात, गार्निश एक शब्द आहे त्याला। ह्याच्या पुढे पाककला स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी ते पण लक्षात ठेवायचं तर आपली सजावट पण खूप छान असते। आणि एक विषय त्याच्यामध्ये असा वेगळा आहे तर काही पदार्थ आपण, जसे आजचे पदार्थ खूप छान होते, पण त्याच्यामध्ये काही 4-5 पदार्थ असतात तर ते खरं म्हणजे वापरलेच नाही पाहिजे, पण आपल्याकडे ऑप्शन नसतो। उदाहरणार्थ मैदा, ब्रेड, अजिनोमोटो हे जे पदार्थ असतात हे थोडेसे शक्यता टाळा। आणि एक जाताना एक शेवटची गोष्ट अशी त्या पाककलेच्या संदर्भात, आपण प्रत्येक पदार्थामध्ये एक गोष्ट स्वतः टाकत असतो। म्हणजे मला वाटतं 20-25 वर्षापासून ते अजून 25 वर्ष टाकणारच आहे। ती म्हणजे कुठली असेल ती अगवार, ती खूपच वाईट आहे। कोण सांगेल? बघा, तुम्हीच सांगितलं, मला सगळ्याची गरजच आहे। तर साखर ही आहे ना, त्याच्यामध्ये ॲक्च्युली वाईट असं काय आहे तर सल्फर, त्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असतं, म्हणजे केमिकल आहे खरं असेल तर ते शक्यता कमीत कमी जावं। आता काय होतं, साखर कंटिन्यूसली पण बंद नाही करू शकत, काय टाकायचं, दूध किती टाकायचं, पण थोडी कमी करून हळूहळू बंद पण करू शकतो, तर शक्यतो कमी करत होतं। आणि त्याचा ऑप्शन अल्टरनेटिव्ह म्हणजे तुम्ही गुळ वापरू शकतो। तर सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन। आणि रांगोळी स्पर्धा पण खूप छान रांगोळ्या काढल्या होत्या। पण आता आपण एवढ्या संख्येने आलात तर पुढच्या वर्षी जेवढ्या आलात त्या सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं अशी तुम्हाला मी आमच्या शाळेकडून शिक्षकांची विनंती करतो। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।